नमो नमः. नमो नमः. आपण आतापर्यंत बऱ्याच सुभाषितांचे बरेच प्रकार बघितले आणि गेल्या वेळेला आपण सज्जनांविषयीची सुभाषितं बघितली. तर सज्जन म्हटल्यावर आपोआपच सज्जनांबरोबरची दुसरी जोडी म्हणजे काय, तर दुर्जन. तर दुर्जनांवर पण सुभाषितकारांनी बरीच सुभाषितं केलेली. आपल्या सगळीच काही सुभाषितं घेता येत नाहीत, पण काही महत्त्वाची आणि ज्यातून अर्थ व्यक्त होतो किंवा ज्यातून सौंदर्य आपल्याला वाटतं अशी सुभाषितं आपण देत असतो. कारण सुभाषितांचं रत्नभांडार हे खूप मोठं आहे, त्यामुळे सगळं एका तासामध्ये बसवणं तसं कठीण आहे. पण ते आपण आता घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण रोज बघतो की आपलं जीवन हे कसं आहे, ते जीवन हे सुखदुःखांनी भरलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या जीवनात प्रकाश आहे त्याचप्रमाणे अंधकारही आहे. छाया आणि आतप यांचा खेळ आपल्या जीवनात सतत सुरू असतो. त्याचप्रमाणे म्हणजेच आपलं जीवन हे काळ्या पांढऱ्या धाग्यांनी सगळं विणलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की कधी सुख कधी दुःख, सुख आणि दुःख म्हणजे माणसाच्या जीवनात सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असा चक्रनेमी क्रम चाललेला असतो. कायमच काही आपल्या जीवनात चांगले दिवस नसतात, कायमच काही दुःखाचे दिवस नसतात. तर असं हे जीवन चाललेलं असताना आपल्याला असं जाणवतं की सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखं, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता. म्हणजे हा चक्रनेमी क्रम आहे, कोणी आपल्याला ते देत नाही सुख किंवा दुःख. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा. दुसरा कोणी आपल्याला ते सुख किंवा दुःख देईल असा विचार करणं हे सुद्धा चांगल्या बुद्धीचं लक्षण नाही, कुबुद्धिरेषा. आणि म्हणून अहं करोमि इति वृथाभिमान, आणि मीच सर्व काही करतो असं म्हणणं सुद्धा हे अभिमान म्हणजे खोटा अभिमान बाळगण्यासारखं आहे. आणि म्हणूनच शेवटी असं म्हटलंय की सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा अहं करोमि इति वृथाभिमानः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोका. स्वतःच्या कर्माच्या सूत्रांनीच हा लोक बांधलेला आहे. एक या संदर्भात मला आपल्याला कदाचित माहिती पण असेल, एक अब्राहम लिंकननी पत्र पाठवलं होतं शाळेच्या मुख्याध्यापकांना. ते प्रसिद्ध पत्र आहे. तर त्यातला काही भाग मी आपल्याला सांगणार आहे की त्याचा संस्कृत अनुवाद केलेला आहे, तो पण खूप छान आहे. सगळं काही सांगणार नाही आहे, पण आपल्या सज्जन आणि दुर्जन यांच्या संदर्भात जो मला आवश्यक वाटतो तो मी सांगणार आहे. अब्राहम लिंकननी असं लिहिलं होतं शाळेच्या हेडमास्टरांना, माननीयेषु गुरुचरणेषु. असं म्हणजे मराठीत हे पत्र प्रसिद्ध आहे, पण त्याचा संस्कृत अनुवाद खूप छान आहे. म्हणून तुम्हाला सांगायची माझी इच्छा आहे की त्यातले काही भाग की ज्याप्रमाणे यद्यपि जगती सकल जनाः न्यायनिष्ठाः सत्यप्रियाः न भवन्ति. म्हणजे ज्याप्रमाणे या जगात, यद्यपि जरी सुद्धा या जगात सर्वच माणसं ही न्यायनिष्ठ आणि सत्यप्रिय नसली तरी सुद्धा अस्यां सृष्टां, या सृष्टीमध्ये यथा केवलम स्वार्थपरायणाः खलाः. आपण दुर्जनांविषयी सुभाषितं घेणार आहोत ना, म्हणून हे सांगते मी की ज्याप्रमाणे स्वार्थपरायण खल म्हणजे दुष्टरोग आपल्याला माहिती आहे असे आहेत, तथा शीलवंता परार्थनिरता सत्पुरुषाः अपि. त्याचप्रमाणे शीलवंत शीलवान आणि दुसऱ्याच्या हितात घडून गेलेले परार्थनिरता सत्पुरुषाः यथा छिद्रान्वेषिणा वैरिणा, म्हणजे दुसऱ्याची छिद्र दुसऱ्याचा कमीपणा शोधणारे वैरी शत्रू जसे या जगात आहेत, तसेच दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा करणारे सुहृदा मित्रसुद्धा या जगात आहेत. आणि म्हणून कसं वागायला पाहिजे, तर हे फार पुढचं आपल्या आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की सुजनेषु सुजनत्वम, सज्जनांबरोबर सुजनेषु सुजनत्वम भवतु. सज्जनांबरोबर सज्जनांसारखं वागावं, चांगलं वागावं. शठेषु शाठ्यम,
लबाडाबरोबर लबाडी करावी. जो लबाडानं वागत असेल, धूर्तपणा जो करत असेल त्याच्याशी लबाडी करावी. आणि दुर्जनांच्या बाबतीत एक महत्त्वाचा सल्ला त्या अब्राहम लिंकननं दिलाय की कसं तुम्ही घडवा विद्यार्थ्यांना. आणि आपणही आयुष्यभर विद्यार्थीच असतो ना, त्यामुळे हे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं की दुर्जनेभ्यः कदापि न भेतव्यम. दुर्जनेभ्यः कदापि न भेतव्यम. दुर्जनांना कधी भिवू नका. कारण दुर्जनः खलु, दुष्ट लोक कसे असतात तर दुष्ट कापुरुषः खलु दुर्जनः. कापुरुषः म्हणजे ते अत्यंत भित्रे असतात. दुर्जन लोक अत्यंत भित्रे असतात, म्हणून त्यांना भिवू नका. आणि त्यांच्यावरची सुभाषितं म्हणजे सुभाषितातलं सौंदर्य, आपण दुर्जनांविषयी सुद्धा सुभाषितकार काय काय म्हणतात हे आता आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा सांगायचं म्हणजे एक भर्तृहरीचं नीतिशतक गेल्या वेळेला पण मी उल्लेख केला होता की भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये त्यांनी या श्लोकाचा उल्लेख नव्हता केला, दुसरा सांगितला होता की 3 वर्ग माणसांचे त्यांनी केले. पहिले सत्पुरुष कसे असतात तर स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्याचं कल्याण करण्यात घडलेले असतात. हा पहिला वर्ग झाला सत्पुरुष. दुसरे लोक कसे असतात तर स्वतः पहिल्या लोकांचा कुठल्याही बाबतीत स्वार्थ नसतो असे ते असतात. दुसरे कसे असतात तर स्वतःचा स्वार्थ साधून जेवढं दुसऱ्याचं हित करता येईल तेवढं हित ते करतात, दुसऱ्याचं कल्याण करतात. आणि तिसरा वर्ग जो असतो तो स्वतःचा काहीही स्वार्थ नसताना दुसऱ्याचं वाईट करतात. तर भर्तृहरी म्हणतो की स्वतःचा काही स्वार्थ नसताना दुसऱ्याचं वाईट करतात ते खरे राक्षस, म्हणजे ते खल वृत्तीचे, दुष्ट वृत्तीचे ते असतात असं भर्तृहरी म्हणतो. आणि या सगळ्यामध्ये काही आपला भाग नसताना दुसऱ्याच्या हिताला जे पायदळी तुडवतात त्यांना काय म्हणावं. स्वतःचा काही स्वार्थ नसताना दुसऱ्याच्या हिताला पायदळी तुडवतात त्यांना काय म्हणावं, त्यांना नाव काय द्यावं हे समजत नाही असं भर्तृहरी म्हणतो. तर ह्या 3 वर्गांपैकी जो दुर्जन आहे, जो स्वतःचा काही स्वार्थ नसताना जो दुसऱ्याचं वाईट करत असतो, त्याच्याविषयीची सुभाषितं आपण बघणार आहोत. पहिलंच सुभाषित मी मुद्दामून घेतलेलं आहे की दुर्जनम. बघा तुम्ही ऐकून सुद्धा तुम्हाला बरं वाटेल. दुर्जन सुभाषितकार काय म्हणतो, दुर्जनम प्रथमं वंदे तदनंतरम सज्जनम. दुर्जनम प्रथमं वंदे तदनंतरम सज्जनम. मुखप्रक्षालनात् पूर्वं पादप्रक्षालनं यथा. मुखप्रक्षालनात पूर्वम म्हणजे तोंड धुण्यापूर्वी जसं आपण आधी पाय धुतो. मुखप्रक्षालनात पूर्वम पादप्रक्षालनं यथा. पाद म्हणजे पाय, प्रक्षालन म्हणजे धुणं. जसे पाय धुतो त्याचप्रमाणे सुरुवातीला एकदम दुर्जनाला वंदन करून टाकावं, दुर्जनाला नमस्कार करावा आणि मग सज्जनाला करावं. कारण दुर्जनाला जर काही आपण नमस्कार केला नाही तर तो आपल्यावर रागवेल, तो आपलं वाईट करेल. पण सज्जनाला नंतर केला तरी सज्जनाची वृत्तीच दुसऱ्यावर उपकार करण्याची असते आणि त्यामुळे तो दुसऱ्यावर उपकारच करेल. आता आपल्याला या दुष्टवृत्तीचा अनुभव केव्हा आला बरं, सगळ्यांना माहिती आहे. 22 एप्रिल रोजी जो दहशतवाद्यांनी हल्ला म्हणजे काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी केला, तर ते दुष्टच वृत्तीचे लोक होते. आणि आपण आता जो तिसरा वर्ग बघितला, काही स्वतःचा स्वार्थ नसताना दुसऱ्याच्या हिताला पायदळी त्यांनी तुडवलं. म्हणजे त्यात अनेक लोकांच्या, निरपराध लोकांची हत्या झाली, स्त्रियांना त्रास झाला. या सगळ्या गोष्टी त्या दुष्ट लोकांच्या दुष्कृत्यामुळे झाल्या. आजचंच उदाहरण पेपरातलं आपण सगळ्यांनी वाचलं असेल की लहान मुलं सुद्धा दुष्टवृत्तीनं वागतायत. वर्गातल्या 10वीतल्या मुलानं एका मुलाचा खून म्हणजे हे केलं. किती वाईट गोष्ट आहे ही. म्हणजे ही दुष्ट प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि म्हणून दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. सुभाषितकाराचं सुद्धा किती कसब आहे बघा. दुर्जनम प्रथमं वंदे,
सज्जनं तदनन्तरं मुखप्रक्षालनात् पूर्वं पादप्रक्षालनं यथा. पुढचा असा आहे, दुर्जनः परिहर्तव्य, दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालंकृतोऽपि सन्. दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालंकृतोऽपि सन्. मणिना भूषितः अपि सर्पः, मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयंकरः. बघा, दुर्जनः परिहर्तव्यः, दुर्जनाला टाळावं. दुर्जनाला का टाळावं? विद्यया अलंकृतः अपि, विद्येने तो विभूषित असला, खूप शिकलेला असला, तरी त्याच्या मनात जर दुष्ट विचार असेल तर त्याला कायमच टाळावं. कारण पुढे उदाहरण बघा किती छान दिले. मणिना भूषिता सर्पा, मण्यानं अलंकृत केलेला असलेला साप असला, मण्यानं अलंकृत केलेला असला, त्याच्या शरीरावर डोक्यावर मणी असला, तरी सुद्धा तो सापच. साप हा भयंकरच असतो. म्हणजे कितीही पुस्तकी विद्येमुळे, पुस्तक कितीही शिकला दुर्जन माणूस, पुस्तकी विद्येमुळे तो शिकला, चांगला झाला, तरी सुद्धा त्याचा मूळ स्वभाव जो असतो दुष्टपणा, तो दुष्टपणा जात नाही. म्हणून मणिना भूषिता सर्पा किमसौ न भयंकरा विद्येयालंकृतोऽपि सन् दुर्जनः परिहर्तव्यः. विद्येने अलंकृत असला, खूप शिकलेला असला, तरी त्याला टाळावं. कारण तो कसा असतो तर त्याचा दुष्ट स्वभाव कधी जात नाही. पुढचं असं आहे, दुर्जनः न आर्जवं याति सेव्यमानो अपि नित्यशः. दुर्जनः न आर्जवं याति, आर्जवं म्हणजे सरळपणा त्याच्यात येत नाही, रुजूपणा येत नाही. सेव्यमानो अपि नित्यशः स्वेदनाभ्यंजनोपायैः, स्वेदनाभ्यंजनोपायैः स्वपुच्छम इव नामितम. म्हणजे बघा, ते आता अगदी सोपं आहे, अर्थ फक्त समजले की कळेल. स्वेदन म्हणजे शेकणं, नंतर स्वेदनाभ्यंजन, अंजन म्हणजे तेल लावणं वगैरे, या तेल चोळणं, या उपायांनी कुत्र्याला नमविलं, कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे, म्हणजे कुत्र्याची शेपटी जरी या उपायांनी शेकली तरी ती सरळ होते का? नाही होत. पुढचंही आणखीन एक नलिका गतमपी, ते पण एक सुभाषित आहे, ते पण एक घेणार आहे की कुत्र्याची शेपूट वाकडं ते वाकडंच, नळीत घाला, कशातही घाला, सरळ करण्याचा प्रयत्न करा. तर तोच भाव या ठिकाणी आहे की शेकणं, तेल लावणं इत्यादी उपायांनी कुत्र्याच्या शेपटीला नमविण्याचा प्रयत्न केला, वाकविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो त्या शेपटाप्रमाणे दुष्ट माणूस त्याची किती सेवा केली तरी तो सेव्यमान अपि, दुष्ट माणसाची किती सेवा केली तरी दुर्जन माणूस हा सरळ होत नाही, त्याच्यात सरळपणा येत नाही, त्याच्यात वक्रताच असते. तो प्रत्येक वेळी कोणाचं ना कोणाचं वाईट करण्याचाच त्याचा विचार असतो. सुभाषितकाराचं सुद्धा किती कौशल्य आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणांनी दुर्जनाविषयीची सुभाषित रंगवलेली आहेत. अन्यान परिवदन साधू यथाहि परितप्यते, अन्यान परिवदन साधू यथाहि परितप्यते तथा परिवदन अन्यान तुष्टो भवति दुर्जना. महाभारतातल्या आदिपर्वातला हा श्लोक आहे की अन्यान परिवदन म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यानं, दुसऱ्याला परिवदन म्हणजे दुसऱ्याला वाईट बोलताना साधू यथा परितप्यते, साधूला त्रास होतो, खूप वाईट वाटतं, जो सज्जन आहे त्याला वाईट वाटतं दुसऱ्याला त्रास देताना, पण दुष्ट माणसाचं तसं नाहीये. तथा परिवदन अन्यान तुष्टो भवति दुर्जना. परंतु दुष्ट माणसाची सगळी क्रिया उलटीच असते. त्याला उलट दुसऱ्याला त्रास देताना, त्याला दुसऱ्याची निंदा करताना, परिवदन म्हणजे दुसऱ्याची निंदा करताना त्याला चांगलंच वाटतं, म्हणजे तुष्ट भवति, तो संतुष्टच होतो, त्याला समाधान मिळतं. तसं अन्यान परिवदन साधू यथाहि परितप्यते. पण साधूला स्वतः, सज्जन माणसाला दुसऱ्याला त्रास देताना स्वतः त्रास होतो, तसं दुर्जनाच्या बाबतीत
घडत नाही. दुर्जन हा दुसऱ्याला त्रास देण्यात त्याला आनंद वाटतो, समाधान वाटतं, त्यामुळे तो जास्त संतुष्ट होतो. त्याची वृत्ती कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी दुष्ट माणसाची वृत्ती ही बदलत नाही. आज जगात आपण ही सगळी उदाहरणं रोजच्या पेपरात रोज आपण बातम्या वाचतो, त्याच्यामध्ये सगळं बघतोय दुष्टांचं. नक्षलवाद काय, दहशतवाद काय, हे कशाचं प्रतीक आहे? तर हे सर्व या दुर्जनांच्या कृत्यामुळेच हे होतंय. त्यांना कितीही नमवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी कितीही चांगलं वागलं तरी सुद्धा ही दुष्ट माणसं दुष्टच राहतात. आता एक असं म्हणजे नुसतं एक सुवचन असं टाईप सांगते. केतकी गंधम आग्राय फुत्कुर्वन्ति फुत्कुर्वन्ति पन्नगाः. पन्नग म्हणजे सर्प, साप. साप आणि दुर्जन यांच्याविषयीची बरीच सुभाषित आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पण नावं संस्कृत भाषेमध्ये कसं आहे की अमरकोशात वेगवेगळी म्हणजे एकाच शब्दाला अनेक शब्द वापरले तर पन्नग म्हणजे सुद्धा सापच. केतकी गंधमाग्राय फुत्कुर्वन्ति पन्नगाः म्हणजे केवड्याचा वास घेऊन, केवड्याचा वास हुंगून, केवड्याचा वास, केवडा हा सुगंधीच आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो हुंगून सुद्धा सर्प हा काय करतो, साप हा काय करतो, विषारी फुटकारच करतो, फुसफुसच करतो विषारी. साप म्हणजे सापाचा किती त्याला चांगल्या गोष्टीच्या सान्निध्यात ठेवलं, चांगला वास त्याला जरी मिळाला, केतकी गंधम आग्राय, केतकीचा सुवास हा सगळीकडे दरवळणारा आहे, तो जरी त्यानं घेतला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी तो विषारीच, साप हा विषारी, तो विषारीच असतो, तो विषारी फुटकारच टाकत असतो, फुसफुसच करत असतो. कितीही दुष्ट माणसावर उपकार केला तरी त्याच्यात बदल होत नाही. दुर्जन सुजनी कर्तुम यत्नेन अपि न शक्यते. उदाहरण खूप सुंदर दिले पुढे की संस्कारेण अपि लशुनः का सुगंधी करिष्यति. बघा, दुर्जना सुजनी कर्तुम यत्नेन अपि न शक्यते. दुर्जनाला कितीही प्रयत्न केला, यत्नेन अपि, दुर्जन माणसाच्या बाबतीत कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा दुर्जन माणसामध्ये सज्जनत्व येत नाही. सुजनी कर्तुम यत्नेन अपि न शक्यते. कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये सुजनपणा, चांगलेपणा, सज्जनपणा येत नाही. संस्कारेण, उदाहरण दिले, संस्कारेण अपि लशुनः का सुगंधी करिष्यति. किती म्हणजे संस्कार म्हणजे काय, लशुनः म्हणजे लसणावर त्याला तळलं भाजलं तरी सुद्धा आपण, आपल्याला माहिती आहे स्वयंपाक करताना आपण जेव्हा लसूण काही वेळेला वापरतो त्यावेळेला कितीही त्याच्यावर संस्कार केले तरी त्याचा वास जात नाही लसणाचा. संस्कारेण अपि म्हणजे तळणं भाजणं वगैरे, संस्कार लसणावर काय करणार तर तळण्याचा भाजण्याचा. संस्कारेण अपि लशुनः का सुगंधी करिष्यति. त्याला सुगंध त्याच्यामध्ये कोण आणू शकेल, का सुगंधी करिष्यति म्हणजे त्याच्यामध्ये चांगला वास कोण आणू शकेल, कोणीच आणू शकणार नाही. तसंच दुष्ट माणसाचं आहे की दुष्ट माणसाला कितीही त्याच्या चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला, सुजनी कर्तुम सज्जन करण्याचा प्रयत्न केला, चांगले विचार देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुजनत्व येत नाही. म्हणजे दुर्जन हा सत्संगतीनं सुद्धा बदलत नाही, त्याच्यात चांगलेपणा येत नाही. म्हणजे शेवटी त्याच्या चांगल्या वागण्याला सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलेपणा यायला सुद्धा मर्यादा असते. जसं लसूण आपण कितीही त्याला सुगंधी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुगंधीपणा येत नाही. त्याचप्रमाणे दुर्जनाला कितीही प्रयत्नपूर्वक त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या बदल करण्याला मर्यादाच असते. आता आणखीन एक सुभाषितकार म्हणतो, खूप सुभाषित आहेत तरी मी खूप म्हणजे या आता एका तासात किती होतील त्या दृष्टीनं मी साधारण विचार केलेला आहे. आणि प्रत्येक सुभाषित असं म्हणताना एक वेगवेगळे दुर्जनाचे पैलू आपल्याला दिसायला लागतात. की दुर्जनेन समम, सुभाषितकार काय म्हणतो बघा, दुर्जनेन समम सख्यम प्रीतीम च अपि न कारयेत.
सख्यम प्रीतीम चापि न कारयेत. म्हणजे त्याच्याबरोबर दुर्जनेन समम, दुष्ट माणसाबरोबर सख्य म्हणजे मैत्री, प्रीती, प्रेम सुद्धा करू नये. का? तर उदाहरण बघा, म्हणजे सुभाषितकाराचं कसं काय आहे, उदाहरण सौंदर्य काय आहे त्याच्यात, अर्थ सौंदर्य, शब्द सौंदर्य आणि एक लयबद्धता कशी आहे की उष्णो दहती च अंगारा, उष्णो दहती च अंगारा, शीता कृष्ण ते करम. उदाहरण बघा कसं आहे, अगदीच छान उदाहरण आहे. दुर्जनेन समम सख्यम प्रीतीम च अपि न कारयेत. दुर्जन माणसाबरोबर, दुष्ट माणसाबरोबर मैत्री, सख्यम आणि प्रेम थोडंसं सुद्धा करू नये. उदाहरण दिलंय की उष्णो दहतीच्या अंगारा, अंगारा म्हणजे कोळसा तापविला, उष्ण, त्याला उष्णता दिली तरी तो हात काळा करतो ना. उष्णता दिली तरी तो तापवतो आपल्याला, म्हणजे ताप देतो, त्रास होतो ना, आगाग होते आपल्या हाताची, गरम लागतो आपल्याला. आणि तो थंड झाला, शीत कृष्ण ते करम, तो थंड झाला तरी सुद्धा कोळसा हा काय करतो, हात काळे करतो. कृष्ण येते म्हणजे हात काळे करतो. म्हणजे दुर्जन माणसाचं असंच आहे की त्याला कितीही त्याच्याशी मैत्री केली, त्याच्यावर प्रेम केलं तरी सुद्धा तो आपला दुष्टपणा सोडत नाही. जसा कोळसा तापविला असताना दहती, उष्णो दहतीच्या अंगारा, अंगारा कोळसा, त्याला उष्णता दिली तर तो हाताला चटके बसतात आणि त्याला थंड, म्हणजे तो थंड झाला तरी सुद्धा हात काळेच करतो. म्हणजे शेवटी दोन्ही गोष्टी वाईटच होतात ना, म्हणजे हात. तसंच दुष्ट माणसाचं आहे. म्हणजे दुष्ट माणूस किती रागावलेला असला तरी, आणि तरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तरी तो शांत होत नाही. म्हणजे जे म्हटलं नलिकागतम पुच्छम, त्याचं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, तसंच दुष्ट माणसाचं आहे. नीचो वदती न कुरुते, एक असंच असं वाक्य घेतलंय की एक चुटकी सरशी सांगता येणार. नीचो वदती न कुरुते, याचा एक श्लोक पण आहे पण तो वेगळ्या अर्थाने आहे, वरचं ती ओळ सांगत नाही, फक्त एकच सांगते. नीचो वदती न कुरुते, हलक्या दर्जाचा माणूस म्हणजे दुष्ट माणूस नुसताच बोलतो, काहीच करत नाही. न कुरुते, न कुरुते. पण साधू वदतीन साधू करोत्येव, साधू सज्जन माणूस काहीच न बोलता जे करायचंय ते सगळं करतो, करून दाखवतो. जे दुसऱ्याचं चांगलं करायचं असेल तर ते करतो. आणि जो दुष्ट माणूस आहे, हलक्या दर्जाचा माणूस आहे, तो फक्त काय करतो तर तो फक्त बोलतो आणि कृती करत नाही. आणि जो साधू आहे, जो सज्जन माणूस आहे, तो न बोलता सर्व काही कामे करतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुर्जनाच्या सगळ्याच गोष्टींना मर्यादा आहेत, असं आता अनेक उदाहरणातून आपण बघितलं. तसंच पुढचं एक सुभाषित सुद्धा अत्यंत या दुर्जनाच्या याला पुष्टी देणार आहे. रविरपि न दहती, रविरपि न दहती तादृक् यादृक् संदहती वालुका निकरः. रविरपि न दहती तादृक् यादृक् संदहती वालुका निकरः. अन्यस्मात् लब्धपदो नीचा प्रायेण दुस्सहो भवति. रवी अपि न दहती यादृक्, रवी अपि न दहती तादृक् यादृक् संदहती वालुका निकरा. आपल्याला माहिती आहे वाळवंट, वाळवंट कसं असतं की वाळवंटाला म्हणजे वाळूला स्वतःची उष्णता नसते, त्याला सूर्याच्या उष्णतेमुळे ते तापतं. रवी अपि न दहती, सूर्य सुद्धा एवढा हे नसतो, दाहक नसतो एवढा. यादृक संधती वालुका निकरा, वाळूचा ढीक. वाळवंटात आपण गेलं असताना आपल्या पायाला चटके बसतात ना, चटके बसतात. कशामुळे तर वाळवंट आहे सूर्याची उष्णता घेतो, सूर्याच्या उष्णतेमुळे ती वाळू तापते. त्याला स्वतःची उष्णता नसते तर सूर्याच्या उष्णतेमुळे तापतं.
आणि त्यामुळे आपल्या पायाला चटके बसतात. तसंच नीच माणूस काय करतो? अन्यस्मात् लब्धपदो नीचा प्रायेण दुस्सह भवती. दुसऱ्याला चांगलं लब्धपदा, दुसऱ्याला लब्धपद म्हणजे चांगलं पद देण्याच्या याच्यात प्रायेण म्हणजे तो देतच नाही दुसऱ्याला चांगलं पद. अन्यस्मात् लब्धपदो नीचा प्रायेण दुस्सह भवती. तो दुसऱ्याला किती वर चढ म्हणजे दुसरा माणूस कितीही चांगल्या तऱ्हेनं चांगल्या पदावर चढला तरी सुद्धा दुष्ट माणसाला ते सहन होत नाही. दुष्ट माणूस त्याला खालीच ढकलण्याचा प्रयत्न करतो. लब्धपदा नीचा प्रायेण दुस्सह भवती. तो त्या दुष्ट माणसाच्या बाबतीत दुस्सहकर होतो, म्हणजे त्याला दुःख देणाराच ठरतो. हे वालुका निकरहा म्हणजे वाळूच्या उदाहरणानं, वाळवंटातील वाळू जशी सूर्याच्या उष्णतेने तापते, त्याला स्वतःची उष्णता नाही, तसंच हा जो दुष्ट माणूस आहे, दुष्ट माणूस चांगला माणूस चांगल्या पदावर चढायला लागला तरी त्याला तो खालीच खेचतो, असं त्याचा साधारण अर्थ आहे. स्पृशनपि गजो हंती. स्पृशनपि गजो हंती. नुसता स्पर्श केला तरी हत्ती गजाहंती. नुसता हत्तीला स्पर्श केला तरी हत्ती ठार मारतो. कोणाला? माणसाला. जिग्रन अपि भुजंगमहा. जिग्रन नुसतं चाटलं तरी साप मारतो. हंती हे जे आहे क्रियापद ते दोन्हीकडे घ्यायचं. हंती म्हणजे ठार मारणं, हन धातू त्याच्यामध्ये ठार मारणं. मग स्पृशनपि गजो हंती. नुसता गजाला हत्तीला स्पर्श केला तरी आपल्याला माहिती आहे हत्ती उधळला की काय करतो ते सगळ्यांना माहिती आहे, तर तो ठार करतो. तसाच साप जो आहे भुजंगमहा, साप जो आहे तो जिग्रनपि नुसतं चाटलं तरी त्याचं विष अंगात भिनतं सापाला आणि त्यामुळे मनुष्य मरतो. हसनपि नृपोहंती. आणि राजा हसत हसत आपलं म्हणणं खरं करून दुसऱ्याला ठार करतो, म्हणजे त्याला कमी लेखतो. थोडक्यात अगदी शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. मानेनपि दुर्जनहा. आणि दुष्ट माणसाला मान दिला तरी सुद्धा मानयन अपि म्हणजे दुष्ट माणसाला मान दिला तरी सुद्धा तो दुसऱ्याला ठारच करतो. म्हणून काय काय टाळावं असं सांगितलं या ह्याच्यात, तर हत्ती, सर्प आणि राजा आणि दुष्ट माणूस यांच्या वाटेला जाऊ नये असं सुभाषितकार म्हणतो. कारण हे त्रासदायकच असतात. पुढे एक सुभाषितकार म्हणतो की अहो अहो खलभुजंगस्य विपरीतो वधक्रमः. खलभुजंगस्य विपरीतो वधक्रमः कर्णेलगती एकस्य किंवा अन्यस्य प्राणैः अन्यो वियुज्यते. म्हणजे अहो खलभुजंगस्य विपरीतो वधक्रम. त्याचा वधक्रम म्हणजे वध करण्याची त्याची पद्धत. खलभुजंगस्य दुष्ट रूपी, दुष्ट आणि भुजंग, दुष्ट माणूस आणि साप यांचा क्रम, वध करण्याची पद्धत ही विपरीत आहे मारण्याची. कशी? तर कर्णेलगती अन्यस्य म्हणजे तो एकाच्या कानाला लागतो. म्हणजेच काय? कानाला लागणे याचा आपल्याला ही म्हण आहे. काय म्हणजे? तो दुसऱ्याविषयी चहाडी करतो, काहीतरी वाईट सांगतो. एकस्य कर्णे लगती म्हणजे चहाडी करतो तो. थोडक्यात चहाडी रूपी विष ओकतो दुसऱ्याच्या कानामध्ये. एकाची चाडी दुसऱ्याची चाडी असं करत जातो, म्हणजे काही वाईट सांगतो. चहाडी शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मराठीत प्रसिद्ध आहे की एकमेकाच्या बद्दल काहीतरी सांगणं. म्हणून असं म्हटलं की खलभुजंगस्य, दुष्ट म्हणजे खल म्हणजे दुष्ट आणि भुजंग म्हणजे सर्प. खलरूपी सर्पाचा वध करण्याचा क्रम हा विपरीत आहे. काय करतो तो? तर एकाच्या कानाला लागतो किंवा दुसऱ्याच्या कानाला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये चहाडी करतो त्याच्याविषयी. आणि प्राणैही अन्यो वियुज्यते. आणि प्राण मात्र कोणाचा जातो? दुसऱ्याचाच प्राण जातो. त्याच्या चहाडी केल्यामुळे दुसऱ्याच प्राणाला मुकतो. आणि म्हणून या दोघांनाही
टाळावं, खलरूपी भुजंगाला पण टाळावं. आता हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोहसंगेन मुद्गरैहि अभिताड्यते. उदाहरण बघा किती छान दिलेले, की दुर्जन संसर्गात मानहानी पदोपदी, ज्या माणसांचा दुष्ट माणसांशी संबंध येतो दुर्जन संसर्गात, त्यांना पदोपदी मानहानी सहन करावी लागते. मानहानी पदोपदी सहन करतात. त्यांचा प्रत्येक वेळी अपमान सतत होत असतो, मानहानी त्यांची होत असते. उदाहरण दिले, पावको लोहसंगेन मुद्गरैहि अभिताड्यते. पावका म्हणजे अग्नी, लोहसंगेन म्हणजे लोखंडाच्या संगतीमुळे, मुद्गरैहि म्हणजे अग्नीला, पावका म्हणजे पावक म्हणजे अग्नी, अग्नीला लोहसंगेन लोखंडाच्या संगतीमुळे म्हणजे त्याला घणाचे घाव सहन करावे लागतात. कसं तर लोखंडाच्या वस्तू तयार करण्यासाठी लोहार ते भट्टीत घालून भाजतो ना, त्यामुळे त्याला घणाचे घाव सहन करावे लागतात, म्हणजे त्रास सहन करावा लागतो. आणि तो त्रास सहन करत असताना त्याला हवा तसा आकार तो लोहार देत असतो ना लोखंडाला, पण त्याला त्रास होत असतो. म्हणून असं म्हटलंय, पावको लोहसंगेन मुद्गरैहि अभिताड्यते. जे लोखंडाच्या संगतीमुळे अग्नीला घणाचे घाव सोसावे लागतात. म्हणूनच दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. हे जसं होतं लोखंडाच्या संगतीमुळे अग्नीला घणाचे घाव घ्यावे लागतात, तसंच दुर्जनाच्या सहवासात पदोपदी माणसाची मानहानी होते, अपमान त्याला सहन करावा लागतो. आत्ताची सगळी आपल्याकडे चाललेली उदाहरणं, म्हणजे निवडणुकांच्या योगानं किंवा जगात जे चाललेले दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, त्या योगानं जे चाललेलं आहे ते प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे. पंतप्रधान किंवा आपल्याकडे मोठी माणसं आहेत, ती या गोष्टींना कसं तोंड देत आहेत हे आपण रोज बघतोय, वर्तमानपत्रात वाचतोय. म्हणून म्हटले, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोहसंगेन मुद्गरैहि अभिताड्यते. आता आणखीन एक सुभाषितकार पुढे काय म्हणतो बघा, की आदौ चित्ते तथा काये सताम संपद्यते जरा. आदौ चित्ते तथा काये सताम संपद्यते जरा, असताम तु पुनः काये नैव चित्ते कदाचन. आदौ चित्ते, सज्जन माणसाच्या काय होतं, की सुरुवातीला आदौ स्वतःच्या त्याच्या मनात पहिल्यांदा त्याच्या मनात आदौ चित्ते, नंतर काये संपद्यते, म्हणजे त्याला पहिल्यांदा त्याच्या मनात विचार येतात, नंतर शरीरात येतात. कसे विचार येतात बघा, म्हणजे वार्धक्य प्रथम त्याच्या चित्तात निर्माण होतं, मनात निर्माण होतं, नंतर शरीरात. पण दुर्जन माणसाचं कसं आहे, असताम तू पुन्हा काये, फक्त शरीरातच त्याच्या हे जरा म्हणजे वार्धक्य निर्माण होतं. नैव चित्ते कदाचन, म्हणजे त्याच्या मनात येत नाही. म्हणजेच काय, की त्याच्या वागण्यामध्ये कधीही चांगलेपणा, वागणूक त्याची तो सुधारत नाही. म्हातारपण आलं तरी त्याच्या जीवनात तो विचारीपणानं वागत नाही, विवेकानं वागत नाही, अविवेकीपणानंच तो वागतो, असा त्याचा भावार्थ आहे. कारण याच्या सज्जन माणसाच्या चित्तात, मनामध्ये प्रथम जरा उत्पन्न होते, नंतर शरीरात. पण दुष्ट माणसाच्या फक्त शरीरातच उत्पन्न होते, त्याच्या मनात होत नाही. म्हणजे तो दुष्ट विचार त्याच्या मनातून जात नाही, त्याच्यामुळे तो नैव चित्ते कदाचन, त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये तो निर्माण न होत असल्यामुळे तो विचारीपणानं वागत नाही, अविचारानंच तो वागत असतो. आता पुढे दुष्ट माणूस हा कसा, म्हणजे
चंदनाच्या झाडांनी चंदन वृक्षाचं उदाहरण देऊन कसं सांगितले, चंदन वृक्षावर कसा वेगवेगळ्या यांनी प्राण्यांनी हिंस्त्र पशूंनी वगैरे आश्रय केलेला आहे हे या याच्यात सांगितले आणि त्यातून दुर्जन कसा आहे ते सांगितले बघा. मुलं भुजंगैः कुसुमानि भृङ्गैः शाखाः प्लवंगैः शिखराणि भल्लैः नास्ति एव तत् चंदनपादपस्य यत्नाश्रितं दुष्टतरैः च हिंस्त्रैः. म्हणजे याच्यात असं सांगितले की सज्जनांचा आश्रय घेऊन दुष्ट लोक कसे जगात वागत असतात बघा. मुलम भुजंगैः, चंदनाचं झाड आपल्या सगळ्यांना परिचयाचे. भिल्ल पर्वतावर चंदनाचं झाड खूप आहे, त्याच्या एक श्लोक पण आहे त्याच्यावर आधारित, ते आत्ता सांगत नाही, पुन्हा कधीतरी सांगेन. की चंदन वृक्षाच्या मुलम भुजंगैः, त्याचं मुळाशी बघा, भुजंगैः सापांनी आश्रय केलेला आहे. भुजंग म्हणजे साप, त्याच्या मुळावर चंदन वृक्षाच्या सापांनी आश्रय केलेला आहे. कुसुमानि भृंगैः, फुलांवर भुंगे असतात, भुंग्यांनी आश्रय केलाय. भुंगे कशासाठी असतात तर मध चाटण्यासाठी. आणि शाखा हा प्लवंगैः, प्लवंग म्हणजे माकड. शाखा हा प्लवंग, फांद्यांवर माकडं असतात. आणि शिखराणि भल्लैः, झाडाच्या शेंड्यावर शिखराणीचा अर्थ या ठिकाणी शेंड असं घ्यायचा. शिखर म्हणजे तो अर्थ वेगळा, पण तो या ठिकाणी घ्यायचा नाही. तर शेंड्यावर काय तर भल्लैः, झाडाच्या शेंड्यावर, भल्ल म्हणजे अस्वलांनी आश्रय केलेला असतो. नास्ति एव तत् चंदनपादपस्य, अशी एकही गोष्ट चंदनाच्या झाडाच्या बाबतीत नाही की यत्न आश्रितम दुष्टतरैः च हिंसैः, दुष्ट अतिशय दुष्ट अशा हिंस्त्र पशूंनी त्याच्यावर, हिंस्त्र प्राण्यांनी, हिंस्त्र पशूंनी त्याच्यावर आश्रय केला नाही अशी एकही जागा नाही. म्हणजेच कसे आहेत की हे दुष्ट लोक कसे असतात तर सज्जनाचं प्रतीक कोण तर चंदन वृक्ष. सज्जनाचा आश्रय घेऊन दुष्ट लोक आपलं कार्य करीत असतात. म्हणजे एकही गोष्ट चंदनाच्या झाडाची सोडलेली नाही असं या ठिकाणी सांगितले. मुलम भुजंगैः कुसुमानि भृङ्गैः, भृंग म्हणजे सांगितलं भृंगे, शाखा प्लवंगैः शिखराणि भल्लैः नास्ति एव तत् चंदनपादपस्य यत्न आश्रितं दुष्टतरैः च हिंस्त्रैः. म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्या लोकांनी त्याच्यावर आश्रय केलेला असतो. म्हणजे हिंस्त्र प्राण्यांनी, आता इथे लोक नाही, जास्त प्राणीच आहेत ना, प्राणी पशु हिंस्त्र, त्यांनी त्याच्यावर आश्रय केलेला असतो. आता पुढचं जे असं आहे सुभाषित की दुष्टपणाचं भर्तृहरीच्या नीतिशतकातलंच हे आहे, नीतिशतकातलं, की विनाकारण जगात कसे वैरी होतात एकमेकांचे, निरुपद्रवी माणसांना त्रास कसे देतात दुष्ट लोक, याचं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा श्लोक आहे. तसा प्रसिद्ध आहे हा श्लोक. मृगमीन सज्जनानां तृणजल संतोष विहित वृत्तीनां, मृगमीन सज्जनानां तृणजल संतोष विहित वृत्तीनां लुब्धक धीवर पिशुनाः निष्कारणम एव वैरिणो जगती. अर्थ कळला की सुभाषित तुम्हाला खूप आवडेल बघा. मृगमीन सज्जनानां, मृग शब्दाचे दोन अर्थ आहेत, प्राणी, हरिण. इथे आपण हरिण अर्थ घेऊया. मृग म्हणजे हरिण, मीन माहिती आहे सगळ्यांना मासा, आणि सज्जन सज्जनानां, मृगमीन सज्जनानां, हरिण, मासा आणि सज्जन लोक, तृण जल संतोष विहित वृत्तीनां, यांची उपजीविका कशावर चालते ते इथे पुढे सांगितलंय. काय सांगितलंय तर अनुक्रमे म्हणजे त्याच्या क्रम सांगितलाय. की मृग म्हणजे हरिण कशावर उपजीविका करतं, तृण गवत, मासा
पाण्यात राहतो जल, जल. आणि सज्जन लोकांचं काय असतं? समाधान, त्यांना संतोष असतो. म्हणून तृणजल संतोष विहित वृत्तीनाम. सज्जन हे कायमच समाधानी असतात, थोडक्यात समाधान मानणारे असतात, दुसऱ्याला त्रास न देण्याची त्यांची वृत्ती असते. आणि म्हणून संतोष, कुठलंही काम केलं की त्यांना समाधान होतं, विशेषतः दुसऱ्याला मदत, दुसऱ्याचं कल्याण वगैरे केल्यामुळे त्यांना संतोष होतो. म्हणून इथे म्हटलंय मृगमेन सज्जनानाम तृणजल विहित वृत्तीनाम. हा म्हणजे हे हरिण, मासा आणि सज्जन हे कशावर उपजीविका करतात? तर गवत, ओळीने गवत, जल, पाणी आणि समाधान यावर आपली उपजीविका करतात मृगमेन सज्जनानं. परंतु त्यांना या जगात त्रास देणारे वैरी आहेतच, दुष्ट लोक आहेतच. लुब्धक धीवर पिशुनाहा. लुब्धक म्हणजे फासे पारधी, फासे पारधी. ते कशाला घ्यायचं? मृग, हरणाला. हां. धीवर मासे, धीवर म्हणजे कोळी, पिशुना म्हणजे दुष्ट लोक. हे त्यांचे निष्कारणच या जगात वैरी होतात. म्हणजे त्यांना निष्कारणच त्रास देतात ना, काही कारण नसताना त्रास देतात. उदाहरणार्थ लुब्धक हे मृग म्हणजे हरणाला जाळ्यात पकडण्यासाठी फासे पारधी जाळ्यात पकडतात. मीन म्हणजे कोळी सुद्धा तसंच करतात माशांना. आणि पिशुन म्हणजे दुष्ट लोक हे सज्जनांना त्रास देतात. निष्कारणम एव वैरिणो जगती म्हणजे विनाकारण वैर धरून हे सगळे निरुपद्रवी आहेत. कोण? तर मृग, मीन, सज्जन. मृग, मीन आणि सज्जन हे कोणाला त्रास देणार नाहीत, पण जगामध्ये असे दुष्ट लोक आहेत की ते निरुपद्रवी जी माणसं आहेत त्यांना, यांच्यापासून काही त्रास आहे का? आपल्याला नाही आहे. तृणजल आणि सज्जन यांच्या, हे मृगमीन सज्जन यांच्यापासून काहीच त्रास नाही आहे, पण निष्कारणच दुष्ट लोक त्यांना त्रास देतात. जगात अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या रूपात. खलक करोति दुर्वृत्तम, खलक करोति दुर्वृत्तम नूनम फलति साधुषु. हा एखादीच माहिती असेल. हा, खलक करोति दुर्वृत्तम नूनम फलति साधुषु. दशाननो हरेत सीताम बंधनम स्यात् महोदधेः. खलम करोति दुर्वृत्तम. खल म्हणजे दुष्ट माणूस. दुष्ट माणूस हा दुर्वृत्त करतो, वाईट कृत्य करतो. आणि नूनम फलति साधुषु, परंतु नूनम फलति साधुषु पण त्याचा त्रास खरोखर कोणाला होतो? सज्जन माणसाला त्याचा त्रास होतो. जसं उदाहरण दिलं, दशाननो हरेत सीताम. दशानन 10 तोंड असलेलं रावणानं सीतेचं हरण केलं, सीतेला पळवून नेलं. आणि बंधन, सेतुबंधनानं कोण? बंधनम स्यात् महोदधेः. सेतुबंधनानं समुद्रालाच जखडून घ्यावं लागलं, हो की नाही? सेतूचं बंधन हे समुद्रालाच प्राप्त झालं. म्हणजेच काय झालं थोडक्यात? तर या ठिकाणी चोराला सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखं हे आहे. चोराला सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखं आहे. खलं करोति दुर्वृत्तम नूनम फलति साधुषु. त्याचा त्रास मात्र सज्जनाला होतो. दुर्जन वाईट कृत्य करतो आणि त्रास सज्जनाला होतो. उदाहरण दिलंय, दशाननो हरेत सीताम बंधनम स्यात् महोदधेः. महोदधेः म्हणजे सागर, सागराला बंधनात जखडून घ्यावं लागलं. हा, उपकारोऽपि नीचानां अपकारो हि जायते पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम. बघा, म्हणून मगाशीच तुम्हाला सांगितलं की सर्प आणि सर्प भुजंग वेगवेगळ्या नावांनी हे दुष्ट माणूस आणि सर्प याची बऱ्याच ठिकाणी तुलना केलेली आहे. उपकार अपि नीचानां, दुष्ट माणसांवर, हलक्या दर्जाच्या माणसांवर उपकार केला. उपकारोऽपि नीचानां अपकारो हि जायते. त्यांच्यावर काय होतं? कितीही उपकार केला तरी, नीच माणसांवर उपकार केला तरी सुद्धा अपकारातच त्याचं रूपांतर होतं. ते अपकारच करतात. पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम. पयःपानं म्हणजे दूध. पय शब्दाचे 2 अर्थ आहेत. पयस म्हणजे पाणी आणि दूध. तर ते दूध, सापांना कितीही दूध पाजलं
तरी सुद्धा ते विष चोखतात. तशीच दुष्ट माणसं आहेत, त्यांना किती सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा दुष्टपणा ते सोडत नाही. उपकारोऽपि नीचानां अपकारो हि जायते पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम. म्हणजे दूध त्यांना पाजलं, पयःपान दिलं तरी सुद्धा ते विषच ओकतात. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति आत्मनो बिल्वपत्राणि पश्यनपि न पश्यति. दुष्ट माणूस काय करतो? सर्षप म्हणजे मोहरी. सर्षप शब्दाचा अर्थ मोहरी. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति. दुसऱ्याचं वाईट म्हणजे दुसऱ्याची छिद्र, दुसऱ्यामध्ये असलेले सर्षप म्हणजे मोहरी एवढे दोष त्याला दिसतात. मोहरी एवढे दोष असले दुसऱ्या माणसामध्ये थोडेसेच दोष असले तरी सुद्धा दुष्ट माणूस ते पाहतो. पण स्वतःमध्ये असलेला आत्मना बिल्वपत्राणि, बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान. मोहरीच्या तुलनेत बेलाचं पान, बेलफळ मोठंच आहे ना, तर ते स्वतःचे बेलफळा एवढे दोष सुद्धा तो पाहून सुद्धा स्वतःमध्ये आहेत, पण ते पाहून सुद्धा त्याला दिसत नाही. वास्तविक काय आहे नियम जगाचा? म्हणजे आपण म्हणतो की स्वतःमधले दोष बघावेत, दुसऱ्याचे गुण घ्यावेत. पण दुष्ट माणसाचं सगळंच उलट आहे ना. त्यामुळे दुष्ट माणूस हा स्वतःचे बिल्वपत्रा एवढे, बेळाच्या फळा एवढे दोष स्वतःमध्ये असले तर ते त्याला दिसत नाही, तो पाहतच नाही. आणि दुसऱ्याचे मोहरी एवढे दोष सुद्धा तो पाहतो. म्हणजेच काय, आपल्याकडे म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. अशी ही दुष्ट माणसाची गत आहे. किती बोलावं तेवढं याच्या बाबतीत कमीच आहे. आता पुढे होईल पटपट. आपण एक 5 मिनिटं उशिराही सुरू केलं होतं, पण एक छान थोडंसं सांगायचं आहे. आवरूया. तक्षकस्य विषम दंते मक्षिकायाः च मस्तके वृश्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य तत्. बघा, सहज कळण्यासारखं आहे. तक्षक म्हणजे नाग. नाग म्हणजे सापाच्या पुढची, म्हणजे तेच साप आणि नाग साधारण एकच ना. तक्षकस्य विषम दंते, सापाच्या तोंडात विष असतं, विषम दंते. मक्षिकाया कोणाकोणामध्ये कुठे कुठे विष असतं हे सांगितलंय. आणि शेवटी सांगितलंय दुर्जनस्य सर्वांगे तत्. दुर्जनाच्या तर सर्वच अंगामध्ये विष असतं. तक्षकस्य विषम दंते, तक्षकाच्या म्हणजे सापाच्या, नागाच्या फक्त दातातच विष असतं. मक्षिकायाः च मस्तके, गांधील माशीच्या डोक्यामध्ये विष असतं. वृश्चिकस्य विषम पुच्छे, विंचवाच्या शेपटीत विष असतं, पुच्छे. पण दुर्जनाच्या सर्वांगातच विष असतं. आणि म्हणून दुर्जनः परिहर्तव्यः, त्याला कायम टाळावं. दुर्जनः प्रियवादीच नैतत् विश्वास कारणम. दुर्जन माणूस कितीही चांगलं बोलला, प्रियवादी गोड बोलला तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण त्याच्या मधुतिष्ठती जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम. त्याच्या जिभेच्या टोकावर मध असतो, गोड गोड बोलतो, परंतु हृदयात मात्र हलाहल विषच असतं. म्हणून दुष्ट माणसाला आपण स्वतःच ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. दुर्जनः प्रियवादीच नैतत् विश्वास, कारण तो गोड बोलतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण त्याच्या जिभेच्या टोकावर मध असला, तो गोड गोड बोलत असला तरी त्याच्या हृदयात मात्र हलाहल विषच असतं. आता मगाशी जे तुम्हाला म्हटलं, नलिकागतमपि कुटिलम न भवति सरलम शूनः पुच्छम. नलिकागतम, नळीमध्ये घातलं तरी कुत्र्याचं शेपूट हे कुटिलम, वाकडं शेपूट, कुत्र्याचं वाकडं शेपूट हे कधीही न सरळम भवती, कधीही सरळ होत नाही. तद्वत खलजन हृदयम बोधितमपि न एव याति माधुर्यम.
कितीही त्या दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये गोडी येत नाही, त्याचं बोलणं मधुर होत नाही. कितीही उपदेश केला तरी सुद्धा माधुर्य त्याच्या स्वभावात येत नाही. तो दुष्टच राहतो. म्हणून सुभाषितकार आणखीन पुढे म्हणतात, सर्पा क्रूरः खलः क्रूरः सर्पातपि क्रूरतरः खलः. सर्प हा क्रूर आहे, साप हा क्रूर आहे, वाईट आहे, दुष्ट आहे. खलः क्रूरः खल म्हणजे दुष्ट माणूस सुद्धा क्रूर स्वभावाचा आहे. सर्पात क्रूरतरः खलः. सर्पापेक्षाही सापापेक्षाही जास्त वाईट दुष्ट मनुष्य आहे. कारण मंत्रौषधी वशः सर्पः. मंत्र आणि औषधांनी सर्पाला ताब्यात ठेवता येतं, परंतु खलः केन उपशाम्यती. दुष्ट माणसाला कशानं शांत करता येईल, कशानंच त्याला शांत करता येत नाही. तर सर्प आणि खल मनुष्य यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण म्हणतो सुभाषितकार, तर एकवेळ साप श्रेष्ठ आहे. खला कारण तो मंत्रौषधीने शांत करता येतो, ताब्यात ठेवता येतो. पण दुष्ट माणसाला बोधितम अपि न बोधितम, कितीही बोध केला तरी तो शांतच होत नाही. आणि पुढे आणखीन छान आहे, 1-2 मिनिटं फक्त. आणि तुमच्यासाठी ते एक सुभाषित मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, तिकडे परत सांगते नंतर. स्तोकेन उन्नतिमायाति स्तोकेन आयाति अधोगतिम. अहो सुसदृशी चेष्टा तुला यष्टे खलस्य च. तुला यष्टे खलस्य च. स्तोकेन उन्नतिमायाति. थोड्याशाच गोष्टीनं उन्नतिमायाति स्तोकेन आयाति अधोगतिम. कसं आहे, दुष्ट माणसाच्या बाबतीत काय होतं, थोड्याशाच गोष्टीने प्रगती होते. उन्नतिमायाति स्तोकेन आयाति अधोगतिम. तो थोड्याशाच गोष्टीनं खाली जातो. आणि उदाहरण काय दिले, अहो सुसदृशी चेष्टा तुला यष्टे खलस्य च. पंचतंत्रातला हा श्लोक आहे की अहो सुसदृशी चेष्टा म्हणजे दोघांचं वागणं, दुष्ट माणसाचं आणि तराजूच्या काडीचं. तराजू तुला यष्टे, तराजूची जी काठी असते त्यांचं वागणं कसं सारखं आहे, तर स्तोकेन म्हणजे थोड्याशा गोष्टीनंच दुष्ट माणूस वर चढतो. तसंच तुला यष्टे तराजूचं पारडं, तराजू सुद्धा तराजूच्या पारड्यात काही टाकलं तर ते वर चढतं. आणि स्तोकेन अधोगती मायाती, थोड्याशा गोष्टीनंच त्याची अधोगती होते. म्हणून दोघांची वृत्ती कशी आहे, सुसदृशी तुला यष्टे खलस्य च. म्हणजे तराजूची कांडी आणि दुष्ट माणूस यांचा स्वभाव सारखाच आहे, सुसदृशी. ते थोड्याच याने तो उन्नतीला जातो. म्हणजे कसं, तर हे सांगण्यासाठी असं की थोड्याच गोष्टीने त्याची उन्नती होते. म्हणजे काय, तर थोडक्यानंच तो संतुष्ट होतो आणि त्याला जास्त काही दिलं तर तो संतुष्ट होतो आणि कमी दिलं तर तो दुसऱ्याचं म्हणजे नुकसानही करायला तयार असतो दुष्ट माणूस. जर काही दिलं नाही त्याला, कमी काही प्रमाणात दिलं तर तो दुसऱ्याचं नुकसानही करतो. असं. आता एक शेवटचं फक्त आहे की गुणायन्ते दोषाः सुजनवदने. चांगलं आहे म्हणून सांगते की, आणि मग आपण थांबूया. गुणायन्ते दोषाः सुजनवदने दुर्जनमुखे गुणाः दोषायन्ते तदिदम् अपि नो विस्मयपदम्. गुणायन्ते दोषाः सुजनवदने. सज्जनांच्या तोंडामध्ये गुण, दोष हे गुण होतात. दोषाः गुणायन्ते. आणि उलट स्थिती दुर्जनमुखे गुणाः दोषायन्ते. दुर्जनाच्या तोंडात गुण हे सुद्धा दोष ठरतात. तत् इदम अपि नो विस्मयपदम. यात काही आम्हाला सुभाषितकार म्हणतात, त्यात काही आम्हाला आश्चर्य वाटत नाही की दुर्जनांच्या तोंडामध्ये, दुर्जनांच्या मुखामध्ये काय गुण हे दोष होतात आणि सज्जनांच्या दोष हे गुणायन्ते दोषाः सुजनवदने. दोष सुद्धा गुण होतात. यात काही आश्चर्य नाही. कारण महामेघा क्षारम पिबती. महामेघा मोठा मेघ हा खारं पाणी पितो, क्षारम खारं पाणी पितो. आणि कुरुते वारी मधुरम,
आणि कशाचा तो हे करतो, मधुर अशा पाण्याचाच वर्षाव करतो मेघ. आणखीन उदाहरण दिले पुढे, फणी क्षीरम पित्वा, पण फणी म्हणजे साप हा क्षीरम पित्वा वमती गरलम दुस्सह तरम. क्षीरम पित्वा दूध पिऊन सुद्धा तो काय ओकतो, शेवटी गरल दुस्सह तरम असं, गरल असं म्हणजे विष चोखतो. गरलम म्हणजे विष चोखतो. उदाहरण दिले की दुर्जन हा कसा आहे, पण तरी सुद्धा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी किती, भगवंतांचा विचार काय आहे तर भगवंतांनी 30व्या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणजे किती उदार दृष्टिकोन आहे दुष्ट माणसाच्या बाबतीत सुद्धा. तेवढं एकच सांगते आणि मग आपण थांबूया की अपि सुदुराचारो सुदूर 30वा श्लोक आहे. अपि सुदुराचारो चेत, म्हणजे त्याचा भावार्थ सांगते. मला एकदम आत्ता जरा गडबड झाली आहे, आठवेना एकदम. की सुदुराचारो चेत म्हणजे किती दुष्टवर्तन करणारा सुदुराचारा असा जरी असला तरी सुद्धा तो जर माझी भक्ती करत असेल तर तो पूज्यच आहे, तो मला पूज्यच आहे, त्याला साधूच समजावा असं भगवंत म्हणतात. अपि सुदुराचारो चेत भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सहा. का त्याला साधू समजावं तर, दुष्ट माणसाला का साधू समजावं तर त्यानं चांगलं वागण्याचा निश्चय केलेला असतो. आणि म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन की आपण असा निश्चय करूया की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हा मंत्र आपण जपत आजचं व्याख्यान थांबवूया.